तुमच्या चिकनला गावरान चव देऊ शकता। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण हे गावठी चिकन अर्धा किलो चिकनच्या प्रमाणात बनवणार आहोत, म्हणून मी ते अर्धा किलो चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। सर्वप्रथम आपण चिकनचा सूप तयार करून घेऊ। त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकले। तेल छान गरम झालं की जे अर्धा किलो चिकन मी धुवून ठेवलं होतं ते टाकते आहे। इथे मी थोडासा कांदा आणि टोमॅटोचा वापर करणार आहे, तर बारीक चिरलेला थोडासा कांदा आणि टोमॅटो इथे मी टाकते आहे। कांदा टोमॅटो टाकल्यामुळे आपल्या चिकनच्या सूपला छान दाटसरपणा येतो। थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून हे छान तेलामध्ये मिक्स करून घेऊया। तर इथे मी अर्धा किलो चिकनसाठी अर्धा लिटर पाण्याचा वापर करणार आहे। पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता। चिकनला छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा लिटर पाणी मी टाकते आहे। पाणी टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊ। आता आपल्याला हे चिकन 10 ते 12 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे यावर मी कुकरचं झाकण ठेवते। लॉक केलेले नाहीये झाकण, असंच वरती ठेवून आपण 10 मिनिटे शिजवून घेऊ। चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण एक बेसिक वाटण तयार करूया। गॅसवरती तवा ठेवला, थोडंसं तेल टाकते आणि 2 मध्यम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत स्लाइसेस मध्ये, तर ते इथे तव्यावरती टाकून याला छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। तर वाटण वाटण्यासाठी आपण कोणत्याही गरम मसाल्याचा इथे वापर करणार नाही आहोत। मी तुम्हाला एक मसाला सांगणार आहे, तोच मसाला वापरून आपल्या चिकनला गावरान चव येणार आहे। तर इथे थोडंसं मी मीठ ऍड करते, म्हणजे आपले कांदे पटकन शिजतील। हे बघा, कांदा थोडासा लाल झालाय, आपल्याला अजून थोडा भाजायचा आहे। इथे आपला पूर्ण कांदा भाजून तयार आहे, तर आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्हाला पण असाच कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे, तेव्हाच आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे। तर तुम्हीही अशाच पद्धतीने कांदा भाजून घ्या। इथे मी आता एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे, तो पण मी ते छान भाजून घेणार आहे। तर इथे आपला टोमॅटो पण भाजून तयार आहे, तो पण मी बाउलमध्ये काढून घेते। आता इथे एक छोटी वाटी सुकं खोबरं, ते पण भाजून घेऊया। सुकं खोबरं नेहमी किसूनच घेत जा। जर तुम्ही कापून सुकं खोबरं घेतलं तर तुमचं मिक्सर लवकर खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे जेव्हा आपण वाटण बनवाल तेव्हा सुकं खोबरं हे नेहमी किसूनच घ्यायचं। तर इथे आपले हे तिन्ही मसाले भाजून तयार आहेत। आता यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर ऍड केली आहे। सर्व मिक्सरला छान वाटून घेतलं आणि इथे आपली मस्त अशी मसाल्याची पेस्ट तयार आहे। आणि आपण जे चिकन शिजायला ठेवलं होतं ते 10 मिनिट चिकन पण शिजून रेडी आहे। बघा किती छान सूप झालेला आहे। तर आता आपण भाजीची फोडणी तयार करायला घेऊया। करण्यासाठी गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यात 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। गावरान चिकन आहे त्यामुळे थोडं